मला वाटतं लाडक्या बहिणींनी आता जागा पुरुषांना शिल्लकच ठेवलेली नाही. बघा बरोबर आहे ना. काल ऋषीपंचमी होती काय बरोबर आहे ना. ऋषीपंचमी पण जोरात साजरी झाली. आदरणीय महाराजांचं मी या ठिकाणी आपल्या सौंदाने पवित्र नगरीमध्ये स्वागत करतो. तुमचं मी आभार मानतो. तुमच्या वाणीतून या हजारो भाविकांना चांगलं मार्गदर्शन मिळणार आहे आणि गेल्या अनेक वर्षाच्या पासून आपल्या सौंदाने गावाची ही पवित्र परंपरा या ठिकाणी राहिलेली आहे. 32 वर्षाच्या पासून हा सप्ताह निरंतरपणे त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. या निमित्ताने मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. परमेश्वरा चरणी प्रार्थना करतो की आपलं सर्वांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं भरभराटीचं निरोगी जावं अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आता गरम होतंय मग सुविधा शेत्याना उपयोग करले हो बा असं वाटस माले. आणि मग जीवत बी राहायचा सुबा. खरं तर मी 1 तासात आटोपला असता कार्यक्रम, अर्ध्या पाऊण तासात. कारण गरमीच सैन होत नाही माले. मी का मागला जन्म नाही पारा मी कोंबडीशी का काय माल बी सुधरत नाही. पण असं गारवार आहे ना ते चितला का साको अर्धा तास जास्त बोल सुबा. हो आणि तुम्हाला लईनार तर आता मला नाव माहीत नाही पण धन्यवाद. बयान मोठा धन्यवाद असा जाडा मोठा कवच ना रावण्या करा. तू म्हणते या गाव का पंखा बी सापडी राहिना नाही बा. वा वा धन्यवाद. नाहीतरी गाव खरंच चांगलं आहे तुमचं. पंखा लयनात मनीषने नाही गाव खरंच चांगलं आहे तुमचं. कारण कीर्तनाला एवढा समाज जमतोय याच्यापेक्षा अजून मोठा आनंद काय पाहिजे. आणि खास करून बाबा लोक तर आहेतच टोपीवाले बाबा, पण कीर्तनाला तरुण भाऊ सुद्धा आहेत. तर मला असं वाटतं जर माझा हिंदू तरुण कीर्तनाला येतोय, जर माझा हिंदू तरुण कीर्तनाला येतोय म्हणजे पक्क झालंय की माझा तरुण हिंदू जागा झाला. आणि जर कीर्तनाला येत असतील तर भैया माझा तर काही अधिकार नाही पण संतांची शिकवण आहे आम्हाला. धन्य माता पिता तयाची. धन्य माता पिता तयाची. तुम्ही कीर्तनाला आलात खूप खूप धन्यवाद. या अभंगातून तू खबर आहे मागणी मागताय. इतर अभंग जरा वेगळे असतात पण आजचा 7व्या दिवसाचा म्हणजे मागणीचा अभंग आहे. आणि मागण्याचा आजचा अधिकार जसा तुकोबारायांचा देवाकडे होता तसा तुम्ही बसलेल्या श्रोत्यांचा सुद्धा देवाकडे मागण्याचा अधिकार आहे आजचा. पण का मागण्याचा अधिकार आहे. अगोदर पेरणी करायची मग कापायला जायचं. जो पहिल्या दिवसापासून 7व्या दिवसापर्यंत कीर्तनाला बसला त्याला आजच्या दिवशी मागण्याचा अधिकार आहे. म्हणजे देवाकडे आपलं घेणं आहे. बरोबर आहे का नाही. कोणी बी कोणाकडे जठेल येणं तडे जाईन ना माणूस. एक भाऊने बँकमा स्लिप बरी 20,000 रुपया काढात. एक खुर्चीवर बशी बशी देखी राहता. हाव म्हणे आई बोलतं सोपशे म्हणे स्लिप बरी का 20,000 काढली चालणार. मी असं करत म्हणे घडी घडी ये जाय करापेक्षा 1,00,000-2 लाख भर देश एक कट्यात लय जास म्हणे. हाव भाऊने स्लिप बरी 2 लाख रुपयाने स्लिप भर देणे. तो बँकना मॅनेजर कथा जामले काग दे. मग त्याला विचार भाऊ म्हणे तू अरे खातं कवय खोलवतं अकाउंट कवय ओपन करवतं. म्हणे नाही हो आपला अकाउंट बिकाउंट मग पैसा का काढ राय ना. म्हणे तो एक भाऊ 20,000 रुपये काढले घ्या. मला असं वाटणं काय 10-20 काढू. एक खटेल 1,00,000-2 लाख काढली म्हणे. हो बानट सुरूत ना. अरे ठेव ज्याने ठेल राहत त्यालाच भेटस कोणले बी नाही भेटस. ज्याची ठेवा त्यालाच मिळेल असं कोणालाही भेटतं का. मग जो पहिल्या दिवसापासून 7व्या दिवसापर्यंत कीर्तनाला येतो त्याला आज मागण्याचा अधिकार आहे. आणि मागण्याचा अधिकार त्याचाच आहे कोणाचाही अजिबात नाही. पण ठीक आहे बाकीना रवी किरण महाराजले ऐकायला येलो होती बाकीना देखायला येलो होती. ठीक आहे भाऊ सुरुवात ते वेगळी येवानी. एवढी गर्दी रोज राहायची का बाबाजी. हो हा मायच्या हा नाही ना बाबा. मी काय फॉरेन मा यायचे का. मी प्रत्येक गावना अंदाज सापडा असणार असं कस काय. पण खरंच काही का असे ना समाज जमतो तुमच्या परिसरात. आनंद वाटतो. मागण्याचा अधिकार तुकोबऱ्यांचा. तुकोबऱ्यांनी पंढरपुराचा मार्ग धरलेला पंढरपुरात प्रवेश केला.
पंढरपुरात. आता प्रवेश केल्याच्या नंतर भगवंताच्या समोर येता आणि भगवंताच्या समोर गेल्याच्या नंतर प्रत्येक वेळेचं वातावरण जरा वेगळं होतं आणि आत्ताचं वातावरण जरा वेगळं आहे. तुकोबरायांकडे भगवंत बघत होते, पण तुकोबरायांना प्रश्न आहे, क्वेश्चन आहे. तुकोबराय म्हणतात प्रत्येक वेळेस देवाची मान खालती असते, या वारीला आल्याच्या नंतर देव माझ्या नजरेला नजर मिळवतोय. नेमकं झालंय काय? देवाची हिंमत तरी कशी झाली? कारण तुकोबराय संत आणि समोर आहेत भगवंत. भगवंतापेक्षा सुद्धा संतांचा अधिकार मोठा असतो, कारण भगवंतापर्यंत पोचवण्याचं काम सुद्धा संतच करतात. जसं तुम्हाला आमदाराला भेटायचं असेल तर अगोदर पीएला भेटावं लागते. जर का प्रिन्सिपलला भेटायचंय तर प्रिन्सिपलला भेटायच्या अगोदर तुम्हाला कोणाला भेटायचंय? शिपाई काकाला भेटायचंय. जर मोठ्या डॉक्टरांना भेटायचं असेल तर डॉक्टरांना भेटायच्या आधी अगोदर तुम्हाला कंपाऊंडर काकांना भेटायचंय. मग जर समजा डॉक्टरांना भेटायचं असेल तर अगोदर कंपाऊंडर काका आहेत, प्रिन्सिपलला भेटायचं असेल तर अगोदर शिपाई काका आहेत, आणि आमदाराला भेटायचं असेल तर अगोदर पीएला भेटावं लागतं. महाराज ही सगळी परंपरा जर असेल, जर आपल्याला जगाच्या मालकाला भेटायचंय तर जगाला मालकाची गाठभेट करून देणारे म्हणजे संत. आणि देवालाही माहिती आहे की माझे भक्त माझ्यापर्यंत पोचवण्याचं काम करतात ते संत. म्हणून संतांचा अधिकार मोठा आहे. कारण आमचे संत सांगतात ना, गुरु गोविंदो खडू काकू लागू पाय. गुरु आणि गोविंद दोघं जर दारात आले तर कोणाचे पाय धरायचे अगोदर? माया हो, कोणाचे पाय धरायचे अगोदर? कोणाचे? देव बी उभा आहे आणि आता गुरु बी उभा आहे. कोणा पाय दर्शात पहिले? काय गुरुदेव ते उभा आहे का नाही? ऐकतात नाही ना? हा, जोपर्यंत आपण संतांचे पाय धरत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही. भगवंताला बी माहिती म्हणून मतदान गोया करायला कामाभाव करत बस. म्हणून तर देवापेक्षा अधिकार संतांचा, देवापेक्षा अधिकार संतांचा मोठा आहे. म्हणून तर भगवंत मान खाली टाकून होते प्रत्येक वेळेस. पण यावेळेस तुकोबरायांच्या समोर नजरेला नजर मिळून भगवंत पाहत होते. का पाहत होते? तिथंही कारण आहे. गुरुजी, जेव्हा रुक्मिणी आई साहेब प्रत्येक वारकरी येत होता आणि प्रत्येक वारकरी काहीतरी मागत होता, रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं भगवंताला, अहो तुमचा प्रत्येक वारकरी येतो, प्रत्येक भक्त येतो, काही ना काही मागतो, काही ना काही मागतो, पण तुकोबराई कधीच काही मागत नाही. म्हणले त्यांना तुम्ही देतच नाही, काहीतरी द्या ना. तुकोबराई मागतच नाही तर देऊ काय? अहो मागत नाही म्हणल्यावर द्यायचंच नाही का? तुम्ही स्वतःहून द्या ना. विचारा ना तुकोबरायांना. इथं मागणारे आहेत संत, देणारा आहे भगवंत. मागणारे आहे संत, देणारा भगवंत. तुकोबरायांनी सांगितलं देवाला, देवाला प्रत्येक वेळेस येतो ना देवा, तेव्हा परिस्थिती अशी असते की तुझी मान खालती असते. हा पहिला प्रसंग की तू माझ्या नजरेला नजर मिळवतोय. तेव्हा तुकोबरायांनी सांगितलं, भगवंतानं तुकोबरायांना सांगितलं, तुकोबराय ऐका ना, आज मला तुम्हाला काहीतरी सांगावं वाटतंय. हो म्हणले काय? म्हणले आज अशी इच्छा आहे तुम्ही काहीतरी माझ्याकडनं मागावं. तुकोबराय म्हणतात मी तुझ्याकडे मागावं? मी तुझ्याकडे मागावं असं तुझ्याकडे आहे तरी काय? मी तुझ्याकडे मागावं असं तुझ्याकडे आहे तरी काय? काय आहे तुझ्याकडे? काहीच नाही आहे. जाऊ द्या मग, बाबाने सांगा तरी काहीच नाही आहे, जाऊ द्या. मागण्याची आस पाहे मुखाकडे. बोलायचं आपल्या कीर्तनात एकदम जोर लावून चाल द्या ना, बिलकुल घाबरान नाही. मी बी तुम्हाला मनास पोरगा आहे साधारण गायन करणारा, अजिबात घाबरान नाही बाबा. उभाटी नाकला ना का हो गुरुजी, बट आपला आपला भाऊ बनशेत ना, काय भ्यावा ना शाटे. आणि चुकाय ना तरी मायच्यान मी काहीच कोणले समजू देत नाही, समजू बी द्यावं नाही. कारण माझ्या वारकऱ्याची इज्जत ती माझी इज्जत आहे. एखाद्या जर कोण माझ्या वारकऱ्याला बोलल तर कानफटा जोडन, ही ताकद आहे. अजिबात नाही. मला एकही कोणी टाळकरी सांगणार नाही रविकिरण महाराजांनी आपला अपमान केला असंही जर सापडलं तर 11 लाख रुपये इनाम देईल मी. कारण माझा वारकरी निस्वार्थ उभा राहतो, त्याला काही स्वार्थ नाही बिचाऱ्याला, नाही का? आणि असेल पण तर पोट पुरतं असं मन माहीत 50-50 का त्या कसाल बोलू देतील बिचारा. जिथलंय तिथलं चाल द्या अनुभव असून बिलकुल घाबरा नाही. मन माहीत 150 असले गण काट द्यायला राहता तुम्ही, मला काय द्यावाल. हो विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
मला मागायला सांगतोय, तू देशील देशील, काय देणार आहे, तुझ्याकडे आहे तरी काय? जर तुझे बाकीचे भक्त तुझ्याकडनं मुक्ती मागत असतील तर मला तिची गरज नाही आहे. कारण जी कामन मुक्ती परनिली नोवारी, कामन मुक्ती परनिली नोवारी, कामन मुक्ती परनिली नोवारी, कामन मुक्ती परनिली आता दिवस चार खेळी मेरी, आता दिवस चार खेळी मेरी, आता निश्चितीने पावलो सावा, आता निश्चितीने पावलो सावा, आता निश्चितीने पावलो सावा, आता निश्चितीने पावलो सावा. वा, गोड प्रमाण घेतलं आमच्या बाबांनी. तुका म्हणे मुक्ती परणी नवरी. अरे तू काय देणार आहे देवा? तुझे भक्त तुझ्याकडनं मुक्ती मागून घेतात, मला तिची गरज नाही, कारण तिला मी अगोदरच परणून ठेवली, नवरी करून ठेवलेले, तुझ्याकडनं अपेक्षा काय ठेवायची? आणि तुकोबाराय एवढे ठामपणे सांगतात, तेवढे विचारही शुद्ध होते तुकोबारायांचे, सांगण्याचा अधिकारही तेवढा होता. आणि मागणी मागत असताना मागणाराचा अधिकार तेवढा असावा. जर तुमचा अधिकार असेल तर तुम्ही मागू शकतात. आणि मागत असताना जे मागायचं ते निस्वार्थ मागायचं, ज्याच्यामध्ये आपला स्वार्थ नसेल. बोलू नका, नाही लेखाव, बोलू नका भाऊ. मागायचं असेल तर निस्वार्थ मागायचं. थोडक्यात सांगेल तरुण भावांसाठी, हो, कोणी येवण्यानं गाय कापली, मंदिरात गाय कापली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचतोय, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचत होता. आई भवानीच्या मंदिरात गाय कापलेली रक्ताच्या थारोड्यात नाचतोय. आई भवानीच्या मूर्तीचे हातही तोडले, पायही तोडले आहेत. आणि आई भवानीला सांगत होता, अगं ए जगदंबे, अगं ए भवानी, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. गाय कापलेली रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचतोय. आई भवानीच्या मूर्तीचे हातही तोडले, पायही तोडले आहेत. आई भवानीला सांगतो, अगं ए जगदंबे, ए भवानी, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. एका दासीनं बघावं आणि बघून जिजाऊ मासाहेबांकडे जाऊन सांगावं, मासाहेब कोणी येवणानं गाय कापली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचतोय. जिजाऊ मासाहेबांना घरातून काढता पाय घ्यावा, मंदिरात जावं. परिस्थिती होती, गाय कापलेली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला, आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले आणि पायही तोडलेले. परिस्थिती बघितली, क्रोध भऱ्या नजरेनं आईकडे बघितलं, जगदंबेकडे, आणि आईकडे मागणी मागितली जिजाऊ मासाहेबांनी, अगं ए जगदंबे, अगं ए भवानी, अगं दार उघड बया, दार उघड आई, दार उघड बया, दार उघड, जगदंबे, अगं ए भवानी, अगं माझ्या म्हातारपणाची काठी नको, मला कलू वंशाचं नको, एकच पुत्र दे, जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे. हाक मारली जिजाऊ मासाहेबांना देवीला, आणि देवी नवसाला पावली. जिजाऊ मासाहेबांना दिवस गेल्याच्या नंतर डोहाडे लागले, आणि डोहाडे लागल्याच्या नंतर बायांना विचारलं जातं, ताई ए दीदी, तुला काही खावंसं वाटतं, काही प्यावंसं वाटतं का? तसं जिजाऊ मासाहेबांना एका दासीने विचारलं, मासाहेब, आऊसाहेब, तुम्हाला काही खावंसं वाटतं, काही प्यावंसं वाटतं का? जिजाऊ मासाहेबांनी सांगितलं, बाई मला खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही, मला एकच वाटतं, काय? हातात दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, एवढंच मला वाटतं. मला खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही, एकच वाटतं, हातात दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, एवढंच वाटतं. काय डोहाडे लागले होते जिजाऊ मासाहेबांना, म्हणून तर राजे छत्रपती शिवराय घडले. आत्ताच्या मायला जर दिवस गेले, एखाद्या ताईला, एखाद्या बहिणीला जर दिवस घेत नाही, बाजून गेली म्हणे, बहीण काकूने विचार, चुलता सासूने विचारा, आत्याने विचारा, का बहीण तुला काय खावायला पाहिजे का, काही इच्छा आहे का तुने? काही नाही आत्या म्हणा, पाणी पिवे, पाणी पिऊ पिऊ जीव करत. शिलगावतून दर्शन कसाल राजा जन्माली. हां, बाकीने बहिणी ते दिवस जावानंतर 2-2, 3-3 किलो मुलतानी माटी काय जातेच. बहिणी म्हणून तुम्ही मुलतान काशा, तुम्ही पोटे सुलतानाजी, राजा कसा आली? हां, पहिले दिवस गेल्याच्या नंतर तुम्ही जसं खोड भरण्याचा कार्यक्रम करतात ना, तसा गर्भसंस्कार व्हायचे.
आता ती सगळी परंपरा आपण विसरत चाललोय, म्हणून तर आता ते मोठा घोटाळा होई राहिना. बरोबर आहे की नाही? लेकरांना संस्कार नाही. आणि तुम्हाला सांगू का, लेकरांना संस्कार भेटण्यासाठी आई आणि बाबाची कूक सुद्धा तेवढा पवित्र असावी लागते, तर चांगले लेकरं जन्माला येतात. तुम्ही म्हणसान महाराज चांगलं पोरग जन्माला घालणं आमच्या हातात आहे का? हो, तुमच्या हातातच आहे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. वा, गोड प्रमाण घेतलं आमच्या महाराजांनी. शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी. आईबापांची कूक जर पवित्र असेल तर ते लेकरही चांगले जन्माला येतात. आणि इथं राजे छत्रपती शिवराय पोटात होते म्हणून जिजाऊ साहेब, हो, पण मायासाहेबांचे संस्कार तसे होते, जिजाऊ साहेबांचे संस्कार तसे होते. राजे छत्रपती शिवराय जन्माला आले, मागणी मागितली देवीकडे. मागणी मागितली ना, भवानीच्या मंदिरात मागणी मागितली. मागणी चांगली मागितली, स्वतःच्या स्वार्थाचं नाही मागितलं. ए जगदंबे, अगं मला म्हातारपणाची काठी नको, मला कुल वंशज नको, एकच पुत्र जे जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे म्हणली माय. आता आपण बी देवीन जोडे जातस, आपलं बी मागणार देवबा खंडेराव महाराज सप्तशृंगी माय मनी उले का नाही, मन वारील का नाही, मन सुनबाईल का नाही, काहीतरी कुत्र मांजर होऊ दे. कुत्र मांजर तू देव पाहिन कुत्र मांजर मागेले म्हणशील, तू आखी रात बुकत फिरस पिशने. तुनी मागणी चुकाय जायले बहीण, तरी आम्ही काय करसो? बरोबर आहे की नाही? आणि तुमने आई पद्धत असे मागानी. हो माय काय काय ना कुत्र मांजर, हां कुत्र मांजर. मग तो कुत्रान माय पियस आणि फिरस तो गली मला बुकत. तेवढं बरं आहे बा तुम्हाला गावमा नाही तसा चित्र बी. कारण मी ज्या गावमा कीर्तन करस त्या गावनं काहीच सांगायचं बट तथा ना सांगस जडे तुमनं कोण काय राहत नाही तडे ना. मागणी मागितली जिजाऊ साहेबांनी आणि आई भवानीनं इच्छाही पूर्ण केली. पोरगा असा दिला ना, माझ्या जिजाऊची पुण्याई आज आले ओ फळाला, तो बापाचा बाप बाळ शुभ जन्मला, तो बापाचा बाप बाळ शुभ जन्मला, तो बापाचा बाप बाळ शुभ जन्मला, बापाचा बाप बाळ शुभ जन्मला, बापाचा बाप बाळ शुभ मागणी मागत असताना निस्वार्थ असेल तर भगवंत द्यायला तयार आहे. पण आपली मागणी स्वार्थपणे असते. आणि अजून सांगतो, तुकोबराय देवाकडे मागणी मागतायत आजच्या अभंगातून. मागणी मागायची पद्धत जरा वेगळी आहे. इतर अभंगामध्ये तुकोबराय नम्रपणे मागणी मागतात, पण इथं छातीला हात लावून देवाला बोलतायत, म्हणजे जरा हक्काने देवाला बोलतायत. मागणारे संत देणारा भगवंत, पण मागताना सुद्धा हुशारीने मागायला पाहिजे बरं. बाकीसले मागानं बी सुधरत नाही. एका ठिकाणी राजा प्रसन्न झाला. राजानं सांगितलं प्रधानाला, म्हणले आपल्याला शिकारीला निघायचंय. पण शिकारीला जात असताना जो कोणी पहिला भेटेल त्याची जी इच्छा असेल ते त्याला दान करायचं. आपल्याला त्याची जी इच्छा असेल ना, तो मागेल ते त्याला दान करायचं. मग शेतकरी म्हणे खरंच तुम ना राजा प्रसन्न आहे म्हणे. म्हणे जे मागसू ते देईन का म्हणे. एक काम करा म्हणे दादा, म्हणे काय, मी करते तमाकून पुडीला येले चुनान पुडी विसरी जायला म्हणे. मागणाऱ्याची अवकात कमी पडली, मागणाऱ्याची ऐपत कमी पडली. मागताना एवढं हुशारीनं मागायचं. एक आंधळा होता, आंधळ्याला देव प्रसन्न झाला आणि देवानं सांगितलं आंधळ्याला, सुरदासजी मागलो भाई जल्दी से जो मागना, जे मागायचं ते मागून घ्या, पण मागताना एका शब्दात मागायचं. असं एक एक नाही, वावर बी पाहिजे, घर बी पाहिजे, बैलगाडी बी पाहिजे, 4 व्हीलर बी पाहिजे, 2 व्हीलर, असं नाही, एका शब्दात मागायचं. आंधळा हुशार होता. देव प्रसन्न आहे, काय नाही देऊ शकत. देवानं सांगितलं मागा सुरदासजी काय मागायचंय. आंधळ्यानं मागणी मागितली देवाकडे. देवा
एका शब्दात मागायचं म्हणले हो एका शब्दात मला दुसरं काही नको मला तुझ्याकडनं कसलीच अपेक्षा नाही फक्त एकच इच्छा आहे म्हणे काय माझ्या नातूच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं मला बघायचं तो कोण होता आंधळा पहिले चांगला हल्ली पुरी भेटीत नाही आंध्याला कवय भेटू म्हणजे देखा कितलं हुशारी मांग मला माझ्या नातूच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं बघायचं म्हणजे आंधळा याला बायको नाही याला पहिले देवले बायको कर देणे बायको नंतर बीतील पोर एक व्हायला पाहिजे हो पोरगा वय ना पोरगा वयलवर बी नातू व्हायला पाहिजे आणि नातू राजा व्हायला पाहिजे आणि त्यानं डोक्यावर राजछत्र धरेल दकांसाठी आंध्याने डोया बी मागिली ना कितला हुशार आहे म्हणजे मागताना मागणारा सुद्धा एवढा हुशार असला पाहिजे नाहीतर लोक मागणी मागतात कसली तुमले पहिलेच सांगा तुमने मागणी कुत्र मांजर मागताना हुशारीनं मागायचं तुकोबारांनी प्रत्येक अभंगामध्ये मागणी मागितली ना तर काही नाही त्याच्यामध्ये दुसरं काही स्वार्थ नाही हो गुण गाई ना आवडी ह्याची माझी सर्व जोडी नाही का हो न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा मागताना एवढं निस्वार्थ मागितलं माझ्या तुकोबारायांनी पण या अभंगामध्ये तुकोबाराय देवाला सांगताय देवा मला मागायला सांगतोय अरे माझा दे सोडून माझा विषय दे सोडून मी काय केलंय तुझ्यासाठी माझं मला सांगायचं नाही या पण माझ्या वडिलांची ठेव तुझ्याकडे एवढी शिल्लक आहे तेच कर्ज तुझ्याकडनं फिटत नाही तर मला काय मागायला सांगतो महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम माझ्या पूर्वजांची माझ्या वडिलांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे त्याच उपकारातून उतराय होता येत नाही तू माझ्या विषयच घेऊ नको म्हणला मग देवाने तुकोबारायांना प्रश्न केला तुकोबाराय तुमच्या पूर्वजांची ठेव आहे तुमच्या पूर्वजांची ठेव आहे तुमच्या पूर्वजांनी केलंय काय तुमच्या पूर्वजांनी काय केलंय मग पूर्वजांनी काय केलंय उपवास केले तप केलं देवाचा दारवंटा राखला आता उपवास तापवास आपणही करतो मग आपला बी देवावर उपकार होई या आतेच तुम्हाला उपवास घ्या 2 पहिला हरतालिका आणि दुसरं ऋषी पंचमी बरोबर आहे ना बहिणी सोन खरं तर त्या उपवासाला खूप महत्त्व आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि चांगलं आहे मला आनंद वाटतो की माझी प्रत्येक हिंदू बहीण आणि प्रत्येक हिंदू माय तो उपवास करते मला त्या गोष्टीचा सार्थ स्वाभिमान आहे हो केलं पाहिजे पर त्या उपवासाचं कारण आहे गुरुजी तो उपवास का केला जातो शंकर भगवंत हाच पती पार्वती मातेला पाहिजे म्हणून पार्वती मातेनं केलेलं व्रत म्हणजे हरतालिका बरोबर ना बाबाजी हाच आहे ना बहिणी सोन हो माया पार्वती माताला ह्योच पती पाहिजे म्हणून केलेलं व्रत म्हणजे हरतालिका इथं बसलेल्या सगळ्या माझ्या माया तो उपवास करतात हरतालिकाचा कोण कोण करतं वरती बोट करा माझ्या माया बहिणी हो वा क्या बात आहे बघाव म्हणजे 99% महिला करतात आनंद वाटला मला की तुम्ही सगळेजण हरतालिकाचा उपवास करतात पण प्रत्येक ताईच्या आणि प्रत्येक मायच्या पायाला स्पर्श करून मी असं विचारतो माया हो कोणती कोणती बहीणले असं वाटत आहोत नवरा पुन्हा जन्माला भेटायला पाहिजे त्याचनी वर बोट करा अजिबात लबाड बोला नाही मला चांगलं माहिती घर परात किडा शेतच तुम्ही 2-4 जण जर वर बोट बी करा ना मला पटावंच नाही ते कारण आहे ना कदाचित मी मागच्या वेळेस बोलून गेलो की नाही माहीत नाही पण आता विषयाला मला सांगायला आवडेल समोरासमोर घरी होतात 2 भाऊस ना आयाताना घरमा रोज दांगडो चाले ना आतान घरमा दोन्ही नवरा बायको हसतच राहत ज्यान घरमा दांगडो होता तो म्हणे बापरे अहो असा बायको सांगे कसा वागत अशी ना कायम हसत राहस म्हणे भाऊ आता आहे रे म्हणे काय म्हणे तू नेहमी हसत राहस तू बायको बी हसत राहस तू बायको सांगे असं कसं वागस रे भाऊ मी अख्खं मन बायकोनं मन सारखं वागस तरी दिनमा 3 दाव लढाई करत म्हणे मन सांगे तो म्हणे भाऊ तू सांगे जो दांगडो आहे तोच मन सांगे विषय फक्त मी जगानी पद्धत बदलाई टाकेल शे म्हणे कस काय म्हणे मना घरमा जर दांगडो आहे ना मन बाहेर आणता लाटणं उडी फेकस म्हणे लागी घेते ती असंच नाही लागणं ते मी असंच म्हणे पण दांगडो ते मना बी गरमाशे हा असं वरबोट करानच नाही बहिणी होऊन मला लबाड बोला ना बोलता राग हा ते सांगा कोणले वाटत आहोत नवरा पुल्ला जन्माला भेटायला पाहिजे मायच्या नाही ना बहीण त्या गली आलीवाला सांग देते ना माल बस हरतालिकाचा उपवास करतात योच पती पुढच्या जन्मात भेटला पाहिजे गली माई फक्त असा राऊंड मार द्या बाबा तुमलेत मनात जास्त अनुभव ना आपू बाबा असा नुसता राऊंड मार द्या 100 गरेस माई 99 गरेस माई एकच आवाज येस कांदा ने म्हणतो राई राई नो दुसरी राती ना काहीच नाही निघी जाती हो म्हणा बापरे
प्रत्येक माणूसला ऐक नाही आहे, ज्यानं लगीन होई त्याला ऐक नसते. आणि प्रत्येक बायकीतला का माड करील बी तेच ऐक ना, बेवडाल बी तेच ऐक नसे. बरं असं नाही बा आमने सुट्टी होई जात बा, असं बी नाही. विठ्ठल विठ्ठल आणि उपास धरली ती बाया. आमना बी एक मित्र होता बाबा, दोंडाचा मग म्हणा जोडेत राहस मन जोडे हो ना. म्हणे रवी किरण बाबा म्हणतं काय, म्हणे 2-3 हजार रुपये द्यावं म्हणे पगार वसतो. म्हणतं का बरं, म्हणे बाई सांग राय नाही हरतालिका ना उपासले 29 साडी लागस म्हणे. म्हणतं असं आहे का, म्हणे हां. मग म्हणतं लई जा भाऊ, पगार बी तुम्ही 8-10 दिन मग वैस जाऊ शे, मी त्याला 2-3 हजार रुपये लागवतात दिदी ना. तो भाऊ बारी बरीशनी बाईन करता 2 हजारने साडी लई होणार. कारण बाईने विचारा ना, बाईला विचारा त्याने साडी कसांसाठी, म्हणे हरतालिका उपास. हरतालिका उपास कोणसाठी, म्हणे तुमनासाठी. मग त्याने विचार करा आपलाचसाठी व्रत आहे म्हणल्यावर 2 हजारने साडी लई होणार. तो बाईनं आत्मा दिदीनी बाई एवढी खुश ना, सकाळी उठी हरतालिका उपवास. पायटामा उठणी बाई, आंघोळ बिंगोळ करली नाही. पायटामाच 5 वाजाला आंघोळ करीन, 5:30 वाजाला नवराला उठाडा 9 साडी नेशेशने हातमा ताट. म्हणे उठावं माय, म्हणे म्हणे काय होई की तुले, माल पाय पडली उद्या म्हणे. तो म्हणे रोज पायटामा मोटरनं बटन दाब द्या, त्या बकडल्या बांध्या, त्या गाय येतात त्या बांध्या, दूध दोयलया. आणि पहिला दिने म्हणे आज पाय पडले उद्या. तो त्या असा विचार करे ना, दररोज दर महिन्याला का 2-2 हजारने साडी लेणी राहा ना म्हणे. असं वातावरण जर असं बाई म्हणे उठा, त्याला झोपमा उठाड. पाय पडली ना, हात माता आठवत. म्हणे कारभारी, म्हणे काय, एक काम कर जातो माय. म्हणे काय, काही नाही म्हणे किचन वटावर थोडी गाणे तेवढी साफ करली जात. म्हणे तू कोट चालणे म्हणे महादेवना मंदिरवर कसांसाठी, म्हणे तुमनाचसाठी. आवाज नवरा पुल्ला जन्माला भेटायला पाहिजे. यान बारी बरी हा मंदिर आपलाच करताशेच आहे म्हणे. तू गरमा होते तो बरोबर होतो वट्टावरून. कारभारी ओ धनी, म्हणे काय, एक काम कर जातो. म्हणे काय, म्हणे मागला वट्टावर 2 टाकेल तेवढं काढली जात. तू कोट चालणे म्हणे महादेवना मंदिरवर कसांसाठी, म्हणे तुमनाचसाठी. यान ते बी बारी बरी ना म्हणली ना. तट लगून ठीक होतं, पण अंगणमा उतरणी आई बहीण. अंगणमा उतरणी तटीन आवाज देत धनी ओ म्हणा बाप ऐका गली मा इज्जत झाली भो म्हणे. म्हणे काय, काय नाही हो माय, म्हणे चक्कीवर दही नटी यायचे तेवढं लई जात. म्हणे तू कोट चालणे म्हणे महादेवना मंदिरवर, म्हणे कसांसाठी, म्हणे तुमनाचसाठी. आहो म्हणे का बरं, आऊज लेंडा बैल पुल्ला जन्माला भेटायला पाहिजे त्यांसाठी का. आपला व्रत तुकोबारांची भक्ती अशी नव्हती. तुम्हाला सांगतो बरं का, धर्माला लागून जर वागलात ना, नक्की आजही भगवंत भेटल्याशिवाय राहत नाही. पण आपण धर्माच्या नियमात राहिलं पाहिजे, नियमाचं पालन केलं पाहिजे. इथं बसलेल्या सगळ्या माझ्या माया मावल्यात, आपण धर्माचा नियम पाळत असताना मागच्या वेळेस मी बोलून गेलो की पता नाही, पण मला प्रत्येक कीर्तनातून मला समाजाला सांगायचं असतं. आता तुम्ही सगळ्या बसलेल्या माझ्या हिंदू भगिनी आहात ना, सर्व हिंदूज आहेत ना. हां हां पक्क का, बरं आहे. बहिणी होऊन आज ना कीर्तनकार म्हणीश नाही ऐका नाही. आज ना कीर्तनकार तुम्हाला भाऊ ये, तुम्हाला पोऱ्या आहे असं समजेश नाही ऐका ना. आणि राग नका दर्जात म्हणा बोला ना. हो बहिणी सुद्धा का तुम्हाला पाय पडत म्हणा जरा बोलणं जर रश्य व्हा. तुम्ही कीर्तनले बटेल शेत कसं आहे ना, तुम्ही खूप शिका, खूप खूप मोठ्या व्हा बहिणी सोन. पण आपला धर्माने एक परंपरा आहे, बाईना डोकावर जर पदर आहे ना बोलते भारी दिकस शिरगायला काय केल्या डोकावर पदर, काय फरक पडला. बरं मला सांगा, पदर टाका मग काही नुकसान शे का आपली. हां अरे आपली संस्कृती आहे. डोक्यावर पदर, डोक्यावर पदर, आलेल्या अतिथीचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर केलाच म्हणावं इंडियन मदर. बाईच्या जर डोक्यावर पदर असेल ना, एवढी सुंदर दिसते का बाई. डोक्यावर जर पदर असला एवढी सुंदर दिसते. असं वाटस का नांदुरी गणनी देवीजी राहिनी बुवा. जी मायना डोक्यावर पदर आहे ना का, ती मायल देखील मला असं वाटत नाही माय बहीण नका मंदिर बांध टाकू भाऊ. आणि बिनपदरनी बाई देखील का असं वाटत ओ बापरे दिनले चुरड कधी फिर राहिनी. तेवढं बरं आहे तुम्हाला गाव माने टाकू. सर्व बाईच ना डोक्यावर पदर आहे, मला गैरसमाधान वाटणं बटाच ना डोक्यावर शे मनीषीन मी बी इथलं बोल राहीन बा. डोक्यावर पदर घेतला पाहिजे. अजून सांगू का, आपल्या धर्माची, हिंदू धर्माच्या खास करून गुरुजी, आपल्या काना देशाची मुलगी म्हणजे राष्ट्रपती झाल्या ताई, काय नाव त्यांचं, प्रतिभाताई, प्रतिभाताई पाटील. राष्ट्रपती झाली माय,
पण एखाद्या फोटोमध्ये दाखवा मला पदर पडलेला आहे का? पदर पडलेला कोणा? राष्ट्रपती होती बहीण, राष्ट्रपती होती तरी डोक्यावर तीन पदर पडू दे नाही. आणि मन बहीण बचत गटनी मीटिंगले जायची पलो तीर पाकोचिलेस वो सांगू काको तू पदरले वो म्हणी माय. अरे राष्ट्रपती पदरली आणि तू बिगर पदरनी फिरत खिचडी वाटणारी बहीण. नको ताई पदर टाकले जाय, आपलं काय नुकसान आहे पदर टाकामा. चला पदर टाकामा, पदर टाकामा. आमना स्टँडवर 17 बाया मरी ग्यात महाराज त्यामुळे आम्ही पदर लेतीत नाही असं काही शे का नाही ना. मग पदरशील घायले काय फरक पडत. चला व त्यांना 2-3 क्विंटल वजन आहे. बाकीने बाया सांगते महाराज तो सटकी जा त्यावर चुकाशील घायले पण त्याला पदर लेत जाय तू. काय फरक पडणार ना पदर लेवा. मग डोक्यावर जर पदर असताना असे आमचे टोपीवाले बाबा आहेत ना, आमचे गुरुजी आहेत, आमचे बाबा आहेत, असे टोपीवाल्या बाबांनी जर बघितलं ना तुमची साडी घरात नेसायची किती रुपयाची असते माया हो? 200, 400, 500, 600 रुपयाची साडी. आता 100-150 काय कोणी नेसतात नाही बा. हां त्या लग्नेच माहेर मनीषनी दा काढतात तिथल्या. हां आमनी गेली मग एक म्हातारी साडी चेक करा ती नातनं लगीन होईना ना. आहे रे चेक करा ती बाबा. चेक करता करता एक आयरले सोडेच नाही. 15 मिनटं घ्यात मी घर माहिती 3-4 चक्कर मारत म्हणता मावशी काय ती साडीला सोडी नाही राहिली म्हणता मावशी आई साडीला पुन्हा का बरं चेक करा म्हणे भाऊ आई साडी मन लगीन मा बी येईल होती म्हणे. म्हणजे आयरण्या साड्या नुसत्या फिरस्तीवर राहतीस. तुम्ही घरात नेसतात त्या साड्या किती रुपयाच्या? कमीत कमी 600 रुपयाची साडी. मी तुम्हाला हिशोब पटवून देईन. 600 रुपयाची सहावार साडी या. सहावार साडी 600 रुपयाची म्हणजे मीटर कितीला पडलं बहिणी हो? तुमची 6 मीटरची साडी 600 रुपयाला 1 मीटर कितीला पडलं? 100 रुपयाला. खुल्ला हिशोब आहे. 100 रुपयाला मीटर. तुमचा पदर किती मीटरचा आहे? 1 मीटरचा. फक्त 1 मीटरचा पदर तो असेल फक्त 100 रुपयाचा. पण 100 रुपयाचा पदर जर डोक्यावर असला ना तर तुमच्या बापाची करोड रुपयाची इज्जत वाढवून जातो. म्हणून डोक्यावर पदर घ्यायचा. हे बोलायची गरज नाहीये मला. याचे नाही पैसे भेटत. तुम्ही डोक्यावर पदर घेतले पाहिजे. पण काय ना आपल्या धर्माचे काही नियम आहे आणि ते नियम सांगत असताना मी थोडाही हिचकिचावत नाही. हा बुडत हे जण न देखवे डोळा येतो कडवडा म्हणून या, नाही तर काय संबंध नाही. म्हणून आपण काय करायचं डोक्यावर पदर घ्यायचा. पहिल्या बाया आहेत ना वावरमा जायत वावर माहीन येत ना तरी गाव मागूसान टाईमले दर्जामा पायमाना चप्पल हातमा धरली आहेत पहिल्या बाया. जुन्या मावशा बसेल आहेत आत्ते बी. हां पहिल्या बाया गावमा घुसान टाईमले दर्जामा येतात चप्पल हातमा धरलेत. आतेल्या पुरी चप्पल घालाशिवाय रानतीत नाही. कितलं उलटं होई जायचे. हां गणच उलटं होई जायचे. पहिलं नाते बोलताच फरक पडी झाले. पहिला म्हातारा सुद्धा बशी बटेत ना तरी अरे म्हणा राम उठनात का तरी म्हणा राम. पहिल्या बाया निंता बी गाणं म्हणत. हा नाते विठ्ठल विठ्ठल तुकोबाराई अभंगातून सांगतात की भैया देवाला सांगता देवा तुला वाटतंय ना माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे. तू विचारतो काय ते. तर माझ्या पूर्वजांनी काय केलंय तुझ्यासाठी सांगू का? तर माझे तुकोबाराय ठामपणे सांगतात देवा ऐक ना माझ्या पूर्वजांची काय ठेवा. अभंगाच्या 2ऱ्या चरणात उपवासा पारण देवा माझ्या पूर्वजांनी इतकं सगळं केलंय तुझ्यासाठी. त्या उपकारातून तू अजून उतेराई झालेला नाही तर मला काय विचारतो मागायला. अजून त्यांचंच कर्ज तुझ्या डोक्यावर आहे. तुकोबारायांना देव सांगतात ठीक आहे तुम्ही एवढ्या ठामपणे सांगतायत तुमच्या पूर्वजांची ठेव शिल्लक आहे. तुमच्या पूर्वजांनी काय केलं? उपवास तापस केले बरोबर आहे. मग तुकोबाराय सांगतात देवा ऐक ना जर समज मी तुझ्या दारात आलो फॉर एक्झाम्पल मी तुझ्या दारात आलो आणि आल्याच्या नंतर जर मी खाली हाताकण गेलो तर यात माझी लाज जाणार नाही. उदाहरण म्हणून सांगेल लास्ट उदाहरण कारण कीर्तनाचा टायमिंग होता गुरुजी 7 ते 9. आता वाजलेत 9 वाजायला 3-4 मिनटं बाकी आहेत. काय करू 3-4 मिनटं बोलू ना आवरू मग. हां किती वेळ बोलू माया हो तुम्ही सांगा काका. 10 मिनटं. मी दोंडायचा नाही भाऊ 1 तास नाही आहे. नाही तुम्ही बसलात तर 15 मिनटं बोलेल काय अडचण नाही. हां
बरोबर आहे ना गुरुजी? कारण प्रत्येक गोष्टीला लिमिट असताना माझी पण तब्येत बरी नाही, कंटिन्यू दिवसाला 2-2, 3-3 कीर्तनं आहेत. मी रात्री जव्हारला होतो, सकाळी नाशिकचं कीर्तन करून तुमच्याकडे आलेलो आहे आणि पुन्हा उद्या अजून 2 कीर्तनं आहेत. म्हणून मलाही वाटतं एखाद्या ठिकाणी आपण वेळेवर कीर्तन संपवायला पाहिजे. तर मला तुम्ही लोकांनी माझ्यावर दया करूनच सांगायला पाहिजे, ठीक आहे महाराज आज लवकर उरकायला जाऊ द्या, आराम करल्या आज ना दे नाही चालू द्या. म्हणजे तुमनं म्हणणं असं आहे तू मरी का जात नाही चाल ठेव रे, आणि तू मरी बी घ्या थांबले का सुतकले नडावे बा. म्हणजे लोक कसले दुसऱ्यांना दुःखात काय घेणं देणं नाही बाबा. तुम्ही दाढी काशील घे ना मन बिडीचे टाळले देऊ. चांगलं आहे, पण तुम्ही ऐकणारे श्रोते चांगले आहेत म्हणून मला आनंद वाटतो. तुमच्या गावात दुसऱ्यांदा कीर्तन करतोय, पण मला आहे ना काय पता नाही काय एकदम जिवाडा झालेला आहे. कारण तुम्ही सगळे लोक इतके टवटवीत आणि प्रफुल्लित चेहरा करून बसतात ना, आणि जिथं पण लोक असे असतात की तिथं मला मनाला खूप समाधान वाटतं. आणि कीर्तन ऐकत असताना असं दिलखुलासपणे बसलं पाहिजे एकदम. कीर्तनकाराबद्दल किंवा कोणत्या गायनाचार्याबद्दल, मृदंगाचार्यांबद्दल किंवा कोणत्या महाराजांबद्दल द्वेष करून बसलात तर तुम्हाला हसायला येणारच नाही. द्वेष ठेवायचाच नाही मनामध्ये. आणि जर तुम्हाला द्वेष ठेवला मनात तर कितीही मोठा महात्मा जरी भेटला तरी तुमच्या मनामध्ये द्वेषच येणार आहे त्याच्याबद्दल. म्हणून हे स्वभावाला अजिबात सवय करून घ्यायची नाही. कोणाबद्दल द्वेष नाही करायचा. बस तर आता जसे आहात ना तसं हसत खेळत राहावं माणूसनी. आणि मला पक्की गॅरंटी मन कीर्तनमा जर बशी घ्यात ना, मी चिंतन मांडत असताना चिंतनाच्या बाहेर जात नाही, ग्वाही देतो. पण मी आहे ना जरा विनोदनं झालरलाही सांगा ना प्रयत्न करस. हा साडी खेळा यशने मी तुमले सांगा ना प्रयत्न करस. बरोबर आहे की नाही? मना कीर्तनमा जर बशी घेत ना मला पक्की गॅरंटी बाबा 6 महिना अटॅक यावं नाही. फक्त दिल खोली अशी लिहावं, द्वेष ठेवा नाही. बरोबर आहे की नाही? 6 महिना अटॅक यावं नाही आपली गॅरंटी. बाकी ना बाबा म्हणतच होते मग 6 महिन्यानंतर काय करा ना आको 50 दी टाका ना. जग नाही म्हणल्यावर पैसा निकडे काय दाखा ना हो. विठ्ठल विठ्ठल देवा जर का मी तुझ्या मंदिरातून खाली आता कण गेलो तर यात आबरू माझी जाणार नाही. कारण मी तुझ्या दारात जर मागितलं तर आबरू तुझी जाणार आहे. उदाहरण म्हणून सांगेल, लक्षपूर्वक ऐका. आमच्या सप्ताह कमिटीवाले जे महाराज मंडळी असतील गावामध्ये ते सप्ताहाच्या पावत्या देतात, वर्गणी जमा करतात. समजा गावातला एखादा मोठा श्रीमंत माणूस आहे आणि त्या श्रीमंत माणसाकडे आमचे भजनी मंडळचे महाराज मंडळी गेले पावती घेण्यासाठी, जे पण कार्यकर्ते असतील सप्ताहाचे. आता त्या श्रीमंत माणसाचं गेट उघडलं, घरात गेले 2-4 टवडकी पोरं बसलेली मंदिरावर म्हणा की कुठं चौकात म्हणा, ती पोरं बघत होती. या सप्तान करता पावती लेवाल घ्यात रे या साहेब पान. मग या जावानंतर साहेबले सांगतो, साहेब आपल्या गावामध्ये, दादासाहेब आपल्या गावामध्ये सप्ताह आहे, सप्ताहासाठी काहीतरी वर्गणी पाहिजे. आऊ सांगस महाराज कोणता कोणता शेतात? एकदम चांगला महाराजला या, चांगलं मस्त पंगत द्या, मी पटेल शे. मग आमना भजनी मंडळाला सांगतं, मग काका पावती करले 101. हे 101 घेऊन येतात. चौकात बसलेले लोक यांना विचारतात, का हो महाराज तुम्ही आप्पांकडे गेले, दादांकडे गेले, त्यांनी दक्षिणा किती दिली तुम्हाला, वर्गणी किती दिली? हे म्हणतात 101. आता हे घ्यायला गेलेले होते, अपेक्षा होती काहीतरी 10-20 हजार रुपये भेटतील, पण यांना 101 रुपये भेटतात. मग यात आबरू कोणाची जाते, देणाऱ्याची का घेणाऱ्याची? हां याच्यासाठी अजून एक उदाहरण सांगेल तुम्हाला. एक मंदिराचा पुजारी होता, मंदिराचा पुजारी. पडकं मंदिर होतं. त्या पुजाऱ्याला वाटलं की यार मंदिर एवढं पडकं झालंय, कोणी लक्ष देत नाही, आपल्याला काहीतरी करावं लागेल. मग काहीतरी करावं लागेल म्हणजे एका सावकाराकडनं 50,000 रुपये व्याजाकडून उचलले. तुम्हाला महिन्याभरात देतो म्हणला. 50,000 रुपये व्याजाकडून उचलले आणि मंदिराला कलर वगैरे केला. 50,000 रुपये खर्च करून बसला. मंदिर एकदम क्लिअर झालं आणि नेमकंच राजाच्या हातून आरती ठेवली पहिली. मंदिर क्लिअर झालं. राजांना सांगितलं तुमच्या हातून मला आरती करून घ्यायची. राजा उन्हात आरतीसाठी आरती करली नाही आणि तटे 1.25 रुपया ठी देणार. आणि आव भाऊला असं वाटणार राजा जर आरती करीत काही बी 1,00,000-1.5 लाख रुपये टी जाईन भाऊ. 50 तटे दिदीसू 50 माल बी काम माहिती. राजाने 1.25 रुपया ठेवता जाऊ भाऊ थंडा काम चालायला लाग्या. ज्यांना बरोबर 50 व्याज ना उचलेले तर 1.25 रुपया टिरा नाही कर्ज फेडा ना कसं. पण तो पुजारी बी हुशार होता. त्या पुजाऱ्यानं तो 1.25 रुपया उचलला, मंदिराच्या बाहेर आला ओट्यावर आणि लोकांना आवाज दिला, ऐका हो ऐका ऐका ऐका, आपल्या गावात
मंदिराच्या आरतीसाठी, देवाच्या आरतीसाठी राजे आले होते, राजे. आणि राजांनी आपल्या मंदिराला दक्षिणा ठेवलेली आहे आणि त्या दक्षिणाचा लिलाव करायचा आहे, लिलाव. एक म्हणे 11,000. पुजारी म्हणे का रे पाणी बिणी टाकवतं का? म्हणे असंच पिऊन तर रे. राजाने टिएल दक्षिणा आहे म्हणे ती 11,000. एक म्हणे 21. पुजारी म्हणे येडात नाही वेगळा रे, राजाने टिएल येतणार त्या, ते का दुसरा माणूस टिएल, साधा माणूस टिएल शेत का? एक म्हणे 31. एक आगाव होई तो म्हणे 51. त्यांना चितोर दुसरा म्हणे 75. पुजारी लाव लाग गे 50 फिटीन 25 राही जातीन भाऊ म्हणे मीठ ना आपला तांगडो. पण राजाचा तिकडनं रथ जात होता. प्रधानाला सांगितलं आपण आत्ताच आरती करून निघालो, तिथं कसली गर्दी झाली, जा म्हणे बघून या. प्रधान होना देख आले. पयत पयत राजा पण घ्या म्हणे राजे. म्हणे काय? म्हणे तुम्ही जी दक्षिणा ठेल होती ना तिना लिलाव चालू शे. म्हणे कट लगून पोचना म्हणे 75. राजा जास तोपर्यंत लाख लगून पोची जायला होता लिलाव. राजा म्हणे पुजारील म्हणे, पुजारी ना हात धरली ना म्हणे महाराज म्हणे काय फक्त मूठ उघाड नका, 1.25 लाख रुपये दिसू म्हणे. तवेस पाईन मन पडेले जाकेल मूठ. जर मूठ उघडली असती तर आबरू कोणाची गेली असती? राजाची. पुजारील काय, पुजारी ते खरं बोल रहा, राजांटी येईल दक्षिणा ती नाही लिलाव करणार, पण देणाऱ्याची लाच गेली असती. आणि माझे तुकोबाराई सुद्धा तेच सांगता, देवा तुझ्या दारात मी आलोय आणि मी काय साधा नाही या, मी वंश परंपरेतला आहे. आणि तुझ्या दारात येऊन जर का मी खाली हाताकन गेलो यात आबरू माझी जात नाही. वंश परंपरा दासमी अंकित तुका मोकलिता. हा मोकलिता हा शब्द आपले बरेच नातेवाईक गुजरातमध्ये असतील. हा एक गुजराती शब्द पण गणला जातो हा, बरं का. जसं की आपण म्हणतो ना मोकली दिदू म्हणतात ना गुजरातमध्ये. हां हां मोकली आबजो नाही. हां तर मोकली दिदू मोकली आबजो म्हणजे जर मी खाली हाताकण गेलो तर यातलाच माझी जात नाही, आबरू तुझी जाणार आहे. कारण मागणारा मी काय साधारण नाहीये, मी वंश परंपरेतला आहे. असं छातील हात लावून तुकोबाराई सांगतात. वंश परंपरा दासमी अंकित, वंश परंपरा दासमी अंकित, वंश परंपरा दासमी अंकित, वंश परंपरा दासमी साध्या सोप्या भाषेमध्ये मी 3 चरणाचा अभंग सोडवण्याचा प्रयत्न केलेला. जास्त वेळ तुमचा घेणे नाही, माझाही देणे नाही. शेवटचे 5-7 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल. आता सगळ्यांनी काय करायचं आहे, अंतःकरणापासून जर तुकोबारायांना देवाकडे मागायचं असेल आणि देव स्वतःहून सांगत असेल तुकोबाराय माझ्याकडनं काहीतरी मागा, तर याच्यासाठी तुकोबारायांनी काय केलं, पहिलं नियमाचं पालन. ते म्हणजे काय, रात्रंदिवस नामचिंतन. तुम्हाला शक्य होत नाही रात्रंदिवस, मग आता कमीत कमी कीर्तनात बसलोय, कीर्तनात तरी नामचिंतन झालं पाहिजे. हातानं टाळी मुखाने नामचिंतन.
सगळ्यांनी भजन गायचंय. गोरख मोतीराम पवार रखुमाई चेतन दादा